नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत ओखल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्याची आज वॅकन्सी निघालेली आहे. त्याच्यावर आपण वॅकन्सी बघणार आहे, रिक्वायरमेंट काय आहे त्याची. तर हे त्यांची नाही का वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती नाही का तुम्हाला भेटून जाईल वॅकन्सीचं. तर आपण बघूयात कोणासाठी वॅकन्सी निघालेली आहे ते. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट सांगितलेले आहे त्यांनी. ओपनिंग डेट म्हणजे ॲप्लिकेशन कधी सुरू झालेले आहेत, 20/4/2026 ला सुरू झालेले आहेत, 20/4/2026 ला. आणि त्याचं नाही का क्लोजिंग डेट म्हणजे लास्ट डेट कधी आहे, 10/5/2026 ला याची क्लोजिंग डेट आहे. आणि ह्याच्यामध्ये पेमेंट करायची डेट काय आहे, 15/5/2026 आहे. तर त्याच्यामध्ये एक्झाम आहे त्यांची कशी, CBT नुसार आहे एक्झाम. एक्झाम हे शिफ्टनुसार असणारे आणि सिटी पण दिलेलं आहे. ॲडमिट कार्ड येईल आपलं, त्यानुसार हे असते. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आपल्या पोर्टलवरती दाखवलेलं आहे. क्लिक करून बघायचे पोर्टलवरती. ह्याच्यामध्ये पार्ट ए आहे. ह्याच्यामध्ये नाही का जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे वॅकन्सीचं. तर आपण ह्याच्यामध्ये वॅकन्सी आपल्या किती टोटल भेटणार आहे पोस्ट, 402 पोस्ट असणार आहेत. एवढे पोस्ट टोटली असणार आहे वॅकन्सीमध्ये. तर ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत कोणती पोस्ट कोणासाठी देणार आहे, तर ते आपण बघूयात आता. आणि याच्यामध्ये एक्झाम पण त्यांची CBT नुसार असणार आहे, म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार असणार आहे. आणि सिलेक्शन पण होणार आहे, मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन होणार आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर आपण बघूयात ह्याच्यामध्ये पोस्ट कोणाकोणासाठी दिलेल्या आहेत. पिऊनसाठी आहे, पिऊन स्टाफ. त्याच्यानंतर आहे लोअर डिव्हिजन ऑफ द क्लर्क, मग नर्सिंग ऑफिसर यांच्यासाठी आहे. आणि याचं क्वालिफिकेशन JNM आणि NM पण आहे ह्याच्यामध्ये. तर आपण हे सिक्वेन्स वाईज बघूयात क्वालिफिकेशन काय आहे काय नाही त्याचं. वॅकन्सी पोझिशन बघणार आहे आपण, कोणाला काय वॅकन्सीचे पोझिशन दिलेले आहेत. क्वालिफिकेशन सुद्धा बघणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये सिरियल नंबर आहे, क्वालिफिकेशन लेवल, नंबर ऑफ पोस्ट आणि रिमार्क दिलेला आहे. याच्यामध्ये एका 10वी पासवाल्यांसाठी आहे 186 आहे पदं. पिऊन स्टाफ म्हणून आहे. त्यांचं पेमेंट स्केल नाही का 1 पासून सुरू करणारे लेवल स्केल. CBT नुसार त्यांची एक्झाम होणार आहे 10वीच्या बेसवरती. त्याच्यानंतर आहे 10वी + 12वी म्हणजे 12वीच्या ह्याच्यावरती देणारे 167 आहेत पोस्ट. लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणून आहे. पेमेंट स्केल त्यांना 3 नुसार देणारे. CBTचं पॅटर्नचं एक्झाम आहे त्यांचं, म्हणजे एक्झाम घेतली जाणार. त्याच्यानंतर आहे JNM NM सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे MLCचं रजिस्ट्रेशन पाहिजे. इन्स्टिट्यूट म्हणजे व्हॅलिड पाहिजे त्यांचं रजिस्ट्रेशन. रिन्युअल पाहिजे त्यांचं रजिस्ट्रेशन. त्यांचे 79 पोस्ट आहेत. आणि ह्यांची एक्झाम पण एका CBT ॲज पर सिलेबस, त्यांचा सिलेबस नर्सिंगचं जे काय आहे त्याच्यावरती त्यांनी एक्झाम घेणार आहेत. आता ह्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार त्यांनी पोस्ट सांगितले 402 हे पोस्ट आहेत. आता कॅटेगरीनुसार त्यांनी कोणाला डिवाइड केलेलं आहे ते URमध्ये त्यांना 162 पोस्ट केलेत. अदर OBC म्हणजे OBCला 108 पोस्ट दिलेले. SC कॅटेगरीला 72 पोस्ट आहेत. आणि STला आहे 36 पोस्ट. आणि इकॉनॉमिकल म्हणजे EWS वाल्यांसाठी 24 पोस्ट. असे टोटल 402 पोस्ट ठेवलेले आहेत. आणि इथं पर्सेंटेज पण दिलेले आहेत. पर्सेंटेजनुसार असे 100% केलेले आहेत त्यांनी. आणि आता आपण बघणार आहोत ॲप्लिकेशनसाठी फीस किती आहे. जनरल OBC आणि EWC साठी आहे 1050 एवढी फीस आहे. आणि ह्यांचं ऑनलाईन मोड ॲप्लिकेशन आहे, पोर्टलवरती भेटलेलं, त्यांच्या पोर्टलला जाऊन चेक करायचं आपण. आणि ST आणि SC साठी आहे 750. सेम ॲज अबाउट म्हणजे ह्यांचं पण ऑनलाईन मोडनुसार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे, बघायचं आहे. फीस पेड केल्यानंतर स्लिप वगैरे घ्यायची, आपली प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायचे. पेमेंट हे सक्सेसफुल आले का नाही चेक करायचं एकदा. आता ह्याच्यामध्ये सांगितलेले सिलेक्शन कशानुसार होणार आहे ते बघायचं आहे. स्टेज त्यांची पहिली आहे CBT म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहेत त्यांनी. त्यामध्ये नाही का ऑब्जेक्ट राहणार आहे 4 ऑप्शनवाले ते राहतात त्याच्यामध्ये. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांचं,
नंतर फायनलमध्ये मेरिट लिस्ट लागणार आहे. मग CBTचे मार्क ओनली त्यांच्या रूलनुसार ते इंटरव्ह्यू नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त एक्झामच घेणार आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल अलॉटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, FUCT परफॉर्मन्स स्कीम, म्हणजे त्यांची स्कीम बघणार आहे. स्किल वगैरे ते बघतील, पार्टोग्राफ वगैरे चेक करतील, म्हणजे सिटीनुसार त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होतील. आता ह्याच्यानंतर आपण एज म्हणजे कोणत्या कॅटेगरीनुसार किती एज आहे ते बघणार आहोत. आता मिनिमम एज नाही का 18 इयर कंप्लीट पाहिजे. मॅक्झिमम इयर 32 इयर, म्हणजे 18 ते 32 पर्यंत आपण पेपर देऊ शकतो हा वयोगटानुसार. आणि एज रिलॅक्सेशनमध्ये नाही का ST SC OBC यांच्यासाठी नाही का ॲज पर गव्हर्नमेंटनुसार त्यांनी रूल केलेला आहे कंडक्ट. ते रूल आपण बघून चेक करावे एकदा. आणि त्यानंतर डॉक्युमेंट नाही का चेकलिस्टमध्ये डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, आपले पासपोर्ट फोटो साईज लागणार आहे. त्याच्यानंतर आपले सिग्नेचर लागणार आहे. एज्युकेशनल कॉस्ट सर्टिफिकेट पाहिजे मार्कशीटनुसार. नंतर पिऊनच्या स्किलनुसार नाही का लोअर क्लर्कला त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत 10वीचे ते ठेवले पाहिजे. नर्सिंग ऑफिसरला 6च्या पेलनुसार स्केलनुसार त्यांना पेमेंट राहणार आहे. फोटो ID प्रूफ पाहिजे, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड. कॅटेगरीनुसार म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, EWCचं पाहिजे, ESMचं सर्टिफिकेट असं ते पाहिजे. नर्सिंग ऑफिसरसाठी नाही का व्हॅलिडिटी रजिस्ट्रेशन पाहिजे आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तेही चालेल. हाऊ टू अप्लाय ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, लास्ट आहे हे. जी नाही का वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर 1 टाईम रजिस्ट्रेशन होतं ह्याच्यामध्ये. त्यानंतर रजिस्ट्रेशन होणार नाही, व्यवस्थित शांततेतपणे आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावे. त्यानंतर मीडियम आपलं लँग्वेज कोणतं पाहिजे, मराठी, इंग्लिश, हिंदी ते चेक करून घ्यायचं आहे आपण व्यवस्थितपणे. अप्रूव्ड लँग्वेजची लिस्ट चेक करायची आणि अपलोड करायचे आपले डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित. अशा प्रकारे ही आपली इन्फॉर्मेशन होती आजची. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.